नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. रामायणावरील प्रवचने आपण श्रवण करीत आहोत. दिवस 7वा, भाग 1. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. रामनामाचं एक छोटंसं छानसं भजन आपण म्हणूयात. आपणही माझ्याबरोबर याचा आनंद घ्यावा. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, प्रेम मुदित मन से कहो राम राम राम. पाप कटे दुख मिटे एक राम नाम, पाप कटे दुख मिटे एक राम नाम. निराधार को आधार एक राम राम, निराधार को आधार एक राम राम. सर्वथा शांति सुख निधान राम राम, सर्वथा शांति सुख निधान राम राम. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, पाप कटे दुख मिटे एक राम नाम. निराधार को आधार राम राम राम, सर्वथा शांति सुख निधान राम राम. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, प्रेम मुदित मन से कहो राम राम राम. राम राम राम, राम राम राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. रावण सीतेला घेऊन चालला आणि सीतामाईने आपल्या उत्तरीय वस्त्रात बांधून आपल्या अलंकाराची पुरचुंडी वानरासमोरच भिरकवली. हे आपण मागच्या भागात बघितलं. रावण सीतेला घेऊन लंकेत आला. त्यानंतर वाल्मिकींनी रावण व सीता यांचा संवाद दाखवलेला आहे. सीतेपुढे रावण आपल्या पराक्रमाचे खूप वर्णन करतोय. ते ऐकल्यावर सीता त्याला एकच मर्मभेदक प्रश्न विचारते. रावणा, तू जर इतका पराक्रमी पुरुष आहेस तर मग मला असा चोरासारखा पळवून घेऊन का आलास? रामांच्या समोर त्यांच्याशी युद्ध करून आणायचे धैर्य नव्हते म्हणूनच ना? रावण परोपरीने तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करतोय. तिला आपल्या वैभवाचे वर्णन करून सांगतोय. पण सीता त्याचा धिक्कार करते. ती म्हणते, रावणा, अरे मी राजहंसी आहे. रामासारख्या राजहंसाचा सहवास जिला लाभला ती डोमकावळ्याची इच्छा धरील का? केवढा तिरस्कार केला आहे तिने रावणाचा. सीतेने महाबलाढ्य आणि तितकाच दुष्ट कठोर हृदयाचा सम्राट त्याच्या कचाट्यात ती सापडली होती. अगदी एकाकी, असहाय्य, तरी देखील तिचा निर्धार, तिचे धैर्य पाहून मन थक्क होते. निर्भय आणि समर्थ मनच संरक्षणक्षम बनू शकते. आणि म्हणून भारतीय युवतींच्या मनावर सीतेच्या जीवनाचे संस्कार व्हायला हवेत. ज्या ज्या वेळी रावण आणि सीता यांच्यात संभाषण होत असे त्यावेळी सीता आपल्यासमोर एक गवताची काडी धरून त्याच्याशी बोलत असे. सीतेचा उद्देश असा की रावणाला दाखवून द्यावे की रामचंद्रांच्या पराक्रमापुढे तुझा पराक्रम तृणवत आहे. अशा रीतीने प्रत्येक वेळी आपल्या पतीचा मोठेपणा ती बजावून सांगते. रावण अनेक उपाय करून थकला. आता सीता कशाने वश होईल याचाच तो विचार करू लागला. त्याने पळवून आणलेल्या कित्येक स्त्रिया त्याच्या वैभवाला भुलून त्याला वश झाल्या होत्या. सीतेवरही त्याने तो प्रयोग करून पाहायचे ठरवले. सीतेला पुष्पक विमानात बसवून आपली संपूर्ण सुवर्णमयी लंका नगरी दाखवली. नाना तऱ्हेची रत्ने, अलंकार, भूषणे दाखवली. पण सीता वैभवाला थोडीच भाळणारी होती. कोणत्याही उपायाने सीता वश होत नाहीसे पाहून रावणाने तिला अशोक वनात नेऊन
त्रिजटा नावाच्या राक्षसीच्या स्वाधीन केले आणि तिला सांगितले, 1 वर्षाच्या अवधीत सीता मला वश होईल असे कर, आणि असे झाले नाही तर तिच्या देहाचे तुकडे करून ते माझ्या न्याहारीला आणून दे. रावणाने सीतेला प्राणदंडाचे भय घातले आहे आणि तो निघून गेला. इकडे राम लक्ष्मण घाईघाईने पर्णकुटीकडे आले तर त्यांना सगळीकडे शुकशुकाट दिसला. तो सुवर्ण मृग पाहण्यासाठी सीता आतुरतेने उभी असायची. रामांना वाटले आपली थट्टा करण्यासाठी म्हणून ती कुठेतरी लपली असावी, म्हणून ते लताकुंजात, पर्णकुटीत, मोठ्या वृक्षांच्या आड सगळीकडे तिला शोधू लागले. या प्रसंगी तुलसीदासांनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे. राम लता, वेलींना, वृक्षांना विचारित होते की सीता कोठे आहे, ती कुठे गेली, कुणी पाहिली का? याच वेळी आकाशमार्गाने शंकर पार्वती चालले होते. शंकरांचे आराध्य दैवत राम, ते त्यांना दिसताच ते ध्यानमग्न होऊन डोलू लागले. पार्वतीला राम माझे परमदैवत आहेत असे म्हणताच ती म्हणते, तो राम ज्याची पत्नी रावणाने पळवली म्हणून रडतो आहे, दुःखाने विव्हल झाला आहे, तो राम तुमचे परमदैवत? यावर शंकर म्हणाले, तू अज्ञ आहेस. पार्वती म्हणाली, या क्षणी भुरळ पाडून त्याचे महात्म्य तुम्हाला दाखवते. असे म्हणून पार्वतीने सीतेचे रूप घेऊन ती रामांच्या समोर येऊन उभी राहिली. भरजरी पिवळे वस्त्र नेसलेली सीता पाहून लक्ष्मणालाही वाटले, सीता समोर दिसत असतानाही राम विलाप का करीत आहेत? परंतु आपले दुःख आवरून रामांनी पार्वतीला, माते तुला वंदन असो म्हणून वंदन केले. कारण शंकर हे रामाचे दैवत. तेव्हा ती गुरुपत्नी म्हणजे माता. महादेवांचे कुशल विचारले म्हणजे रामांनी ही परस्त्री आहे हे तर ओळखलेच, परंतु ही कोण आहे हेही ओळखले. तेव्हा मात्र पार्वती खजील झाली आणि रामांना आशीर्वाद देऊन शंकरांजवळ आली. काय घडले असे शंकरांनी म्हणताच, माझा तुमच्यावर विश्वास होताच, पण मी सहज त्याची परीक्षा पाहिली. या घटनेनंतर शंकरांनी त्या सतीचा पत्नी म्हणून अंगीकार केला नाही. ते म्हणाले, मी रामाला पिता मानतो. तेव्हा सीता ही माझी माता आहे. त्या मातेचे स्वरूप तू काही काळ का होईना धारण केलेस, त्यामुळे तू मला माते समान आहेस. आता पत्नीच्या स्वरूपात मी तुझा अंगीकार करू शकत नाही. अहो, भारताचे हेच मोठे संस्कार आहेत आणि त्याची आज नितांत गरज आहे. इकडे राम सीतेचा शोध करीत चाललेले असताना जटायू त्यांना मरणोन्मुख अवस्थेत राम लक्ष्मणांना दोघांनाही दिसला. त्याने सगळा वृत्तांत रामांना सांगितला आणि म्हणाला, रामा, माझ्याकडून तुझे कार्य झाले नाही आणि जटायूचे प्राणोत्क्रमण झाले. रामांनी त्याचे और्ध्वदेही काटपून पुढचा मार्ग धरला. मार्गात त्यांना कबंध राक्षसाची भेट झाली. या राक्षसाने मरणोत्तर दिव्य देहाने स्वर्गात जाता जाता सीतेचा पत्ता सांगितला. तो असे म्हणतो, रामा, जाता जाता मतंग ऋषींच्या आश्रमात त्यांची शिष्या शबरी आहे. तिला दर्शन देऊन जा. खूप दिवस झाले ती तुमची वाट पाहते आहे. तसेच पुढे ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव नावाचा वानर राजा तुमच्यासारखाच समदुःखी आहे. त्याचेही राज्य व पत्नी त्याच्या भावाने हरण केली आहे. तेव्हा तुम्हा दोघांची मैत्री झाल्यास एकमेकांना मदतच होईल.
कबंधाच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण मतंग ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. वाटेत त्यांना पंपा सरोवर लागले. सरोवराच्या पलीकडच्या तीरावर शबरीचा आश्रम होता. पंपा सरोवराचे वर्णन करताना श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, वैदर्य रत्नासारख्या विमल असलेल्या जलाने, फुललेल्या नाना कमळांनी आणि विविध वृक्षांनी ही पंपा किती शोभायमान दिसत आहे. हे पंपेचे अरण्य, इथे उंच उंच टेकड्या आणि उंच उंच शिखरे असल्यासारखे वृक्ष आहेत. भरताच्या दुःखाने आणि वैदेहीच्या अपहरणाने मी व्यथित झालो असलो तरी ही चित्र विचित्र झाडांनी आणि नाना प्रकारच्या पुष्पांनी नटलेली पंपा आणि तिचे शुद्ध शीतल जल मला सुखावह वाटत आहे. विविध रंगांच्या फुलांच्या झुलीच जणू पडल्या आहेत असे वाटते. फुला फळांनी झाडे डवरून आली आहेत. कोकिळेच्या मधुर स्वरांची साथ झाडांना जणू नर्तन करायला लावते. वायू सर्वत्र सुगंध पसरवून श्रमाचा परिहार करीत आहेत. स्फटिकांची गोल गवाक्षे वाऱ्याने उघडावी तसे मयूर नृत्य सुखावून जाते. आम्र वृक्षाचा दरवळणारा सुगंध आसमंत धुंद करीत आहे. आपोआप खाली गळून पडलेल्या फुलांनी गालीच्या पसरल्याप्रमाणे सुखकारक वाटत आहे. नाना प्रकारच्या फुलांनी झाडाच्या शेंड्यावर जणू विविध शय्याच पसरल्या आहेत. मंदाकिनी सारखेच या पंपेचेही रूप मनोहरी आहे. साध्वी सीता मला इथे भेटली तर मला इंद्रपदाची आणि अयोध्येची सुद्धा इच्छा होणार नाही. आश्रमाचे सौंदर्य पाहत पाहत ते श्रीराम शबरी जवळ गेले. त्यांना पाहता शबरीने त्यांचे पाय धरले. मग तिने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. श्रीरामांनी तपस्वीला योग्य असे कुशल प्रश्न केले. तेव्हा शबरी म्हणाली, रामा, तुझ्या दर्शनामुळे आज माझा जन्म सफल झाला आणि माझ्या तपाची सिद्धी मला मिळाली. तुझ्यासारख्या पुरुष श्रेष्ठाचे माझ्या हातून पूजन झाले, म्हणून मला आता स्वर्गही मिळेल. मी ही वनफळे तुझ्यासाठी गोळा करून आणली आहेत. शबरी म्हणते, रामा, तुझ्या दर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत होते. मी माझ्या तपस्येने आणि सेवेने दिव्य लोकांची प्राप्ती करून घेतली आहे. तुझ्याजवळ मला काहीही मागायचे नाही. माझी एवढीच इच्छा आहे की तुझे रूप डोळ्यांनी पाहत असतानाच देहत्याग करावा. आणि शबरी रामाचे रूप पाहता पाहता रामरूपात विलीन झाली. तिने स्वतःचा उद्धार करून घेतला. म्हणजे माणूस स्वतःचा उद्धार अगर नाश करून घेतो, दुसरं कुणीच ते करू शकत नाही, हे यावरून आपल्या लक्षात येते. शबरी हे रामायणातील एक आदर्श व्यक्तिचित्र आहे. आज पावलोपावली साधनांच्या अभावी आपण अडून बसतो. आपल्या समोर शबरीचे चित्र ठेवले म्हणजे कोणत्याही साधना वाचून एक सामान्य व्यक्ती जीवनातले श्रेष्ठतम ध्येय साध्य करू शकते हे आपल्या लक्षात येते. शबरी ही एका धनगराची मुलगी. तिला ना शिक्षण ना संस्कार. निसर्ग निर्मित रान फुलासारखे तिचे जीवन. त्या छोट्याशा मुलीचे लग्न ठरले. तिने पाहिले, आपल्या अंगणात आपल्या लग्नासाठी खूपशा शेळ्या बांधलेल्या आहेत. आईला विचारले तेव्हा त्या लग्नाकरता कापल्या जाणार आहेत हेही तिला समजले. तिचे इवलेसे मन कळवळले. पण तो कळवळा सामान्य नव्हता, क्षणिक नव्हता. इतक्या गरीब जीवांची हत्या होणार असेल तर आपले लग्न न झालेलेच बरे. आणि ती घरातून निघून गेली. तिने तापसांचे, ऋषींचे, त्यांच्या शिष्यांचे जीवन पाहिले आणि विचार केला, मला नाही का असे जीवन जगता येणार. तिने त्याचा ध्यास घेतला. आपल्या सेवावृत्तीने, निष्ठापूर्वक भक्तीने
मतंग ऋषींचे शिष्यत्व प्राप्त करून घेतले आणि प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र प्रसन्न झाले असताना ती म्हणते आहे की रामा, मला काही नको. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 7, भाग 2. आपल्या सेवावृत्तीने, निष्ठापूर्वक भक्तीने मतंग ऋषींचे शिष्यत्व प्राप्त करून घेतली शबरी रामांना सांगते, रामा, मला काही नको. माझ्या तपश्चर्याने मी हवे ते मिळवले आहे. मला केवळ तुमचे दर्शन हवे होते. इतक्या विस्ताराने आपण शबरीची गोष्ट पाहिली. याचे कारण आज सरकारी पातळीवरून, सामाजिक पातळीवरून विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु केवळ आर्थिक सहाय्य देऊन प्रश्न सुटणार नाहीत. त्या समाजावर सुसंस्कार आणि दृढ निष्ठा यांच्यामुळेच मनुष्याचा उत्कर्ष होऊ शकतो. दुसऱ्याने कितीही मदत केली तरी स्वतःला तळमळ असेल तरच उन्नती होऊ शकते. उलट कोणाचेही सहाय्य नसताना, साधना अभावी शबरीने आपला स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. शबरीने देहत्याग केल्यानंतर राम लक्ष्मणांसह ऋष्यमुख पर्वताकडे आले. पंपा सरोवरापाशी आल्यानंतर राम लक्ष्मणासह तीरावरच्या एका वृक्षाखाली विश्रांती करता थांबले. पंपा सरोवराला लागूनच ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावर वानरराज सुग्रीव आपल्या 4 मंत्र्यांसह राहत होते. सुग्रीवाने वृक्षाखाली दोघांना पाहिल्यावर आपल्या मंत्र्यांपैकी हनुमंताला सांगितले, त्या वृक्षाखाली कोण वीर पुरुष बसले आहेत ते पाहून ये. कदाचित वालीनेच बोलावलेले असावेत. सुग्रीवाच्या सांगण्यानुसार हनुमंत ब्राह्मण वेश घेऊन तिथे आला. अशा प्रकारे वानर संस्कृतीशी श्रीरामांचे नाते जडले. सुग्रीवाशी सख्य करण्याची श्रीरामांची इच्छा मारुतीने सुग्रीवाला सांगितली आणि त्या भेटीतून परस्परांना एकमेकांच्या साह्याची अपेक्षा असल्याचे लक्षात आले. मैत्रीसाठी सुग्रीवाने हात पुढे केला आणि एकमेकांच्या कार्यसिद्धीसाठी कधीही मागे न फिरण्याची प्रतिज्ञा केली. श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात अग्निसाक्ष मैत्री प्रस्थापित झाली. आपण जिव्हाळ्याची नाती जोडतो तेव्हा अग्नीला साक्षीदार ठेवतो. हा अग्नी साक्षीदार का ठेवायचा? तर त्याचे कारण तो कलिमलाचे दहन करणारा आहे. मैत्रीच्या नात्यात, प्रेम संबंधात जी काजळी निर्माण होईल, जे काही किलमिश, हिणकस निर्माण होईल, ते नाहीसे करण्याचे सामर्थ्य या अग्नीच्या ठिकाणी आहे. म्हणून अग्नीला साक्षी ठेवायचे. सुग्रीवाने हनुमंताला रामचंद्राकडे पाठवल्यावर रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, पाहिलास का हा वानर? हा व्याकरण दृष्ट्या किती शुद्ध बोलतो आहे. तो उत्तम वक्ता आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ज्याला येत नसेल त्याला असे संभाषण करता येणार नाही. याने सर्व व्याकरणांचे अध्ययन केले आहे. हनुमानाजवळ लघु रूपात लहान होण्याची किमया होती, तसेच आपले रूप महाकाय करण्याचीही शक्ती होती. तो वायूप्रमाणे वेगवान असून त्याला आकाशात संचार करता येत होता. म्हणूनच समर्थांनी मारुती स्तोत्रात म्हणले आहे, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे, अणुपासोने ब्रह्मांडा एवढा होत जात असे. असे हनुमानाचे चित्ररूप वर्णन समर्थांनी केले आहे. या ठिकाणी वानर याचा अर्थ वनात राहणारे नर, ते वानर असा आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे, मंद्रांद्री सारिखा द्रोणू, क्रोधे
पाटीला बळे या वर्णनावरून वानरांचे कपित्व सिद्ध होते. श्रीरामांना सीतेला शोधण्याच्या निमित्ताने वानरांचा परिचय होत गेला. तसा त्यांना विश्वास वाटू लागला की महाक्रूर वीर राक्षसांना तोंड देऊन लंकाधिपतीचा वध करण्याचे आव्हान स्वीकारून वानरांची त्यासाठी नियुक्ती केली तर कार्यसिद्धीस नेणे शक्य होईल. म्हणजेच वानरांचे बलस सामर्थ्य श्रीराम ओळखून होते. श्रीरामांनी वानरांचे साह्य घेऊन लंका जिंकली हा इतिहास आहे. वाल्मिकी रामायणात वानरांच्या उत्पत्तीचा उल्लेख असा आलेला आहे, दशरथ राजाच्या पोटी पुत्र म्हणून अवतार घ्यायचा हे श्री विष्णूंनी ठरवले. तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवतांना म्हणाले, सत्य प्रतिज्ञ आणि वीर अशा विष्णूला साह्य करते तुम्ही उत्पन्न करा. ते साह्य करते राक्षसी माया जाणणारे, शूर, वेगामध्ये वायूच्या वेगाची बरोबरी करणारे, नीतिशास्त्र वेत्ते, बुद्धिमान, विष्णूंसारखे पराक्रमी, शत्रूंना अवध्य, समाधी उपाय जाणणारे, देवांप्रमाणे दिव्य, शरीराने युक्त असे सर्व गुणांनी संपन्न असावेत. ब्रह्मदेवांची अशी आज्ञा झाल्यावर देवांनी वानररूपी पुत्र उत्पन्न केले. याचा उल्लेख बालकांडाच्या 17व्या सर्गात आपल्याला पाहायला मिळतो. वानरांचा अधिपती वाली, इंद्राने, सूर्याने सुग्रीव, बृहस्पतीने तारनामक महावानर, विश्वकर्म्याने नल, अग्नीने नील, अश्विनी कुमारांनी मैंद व द्विविध, वरुणाने सुषेण, पर्जन्याने शरभ आणि वायूने हनुमान निर्माण केला. ज्या देवाचे जे रूप, जो वेश व जो पराक्रम, त्या त्या देवांपासून हे सर्व वानर उत्पन्न झाले. याचा अर्थ असा की रामायणातील वानर देवांश आहेत, सामान्य वानराप्रमाणे, माकडाप्रमाणे नाहीत. रामायणकालीन वानर अगदी जटायू सुद्धा मानवी वाणीत हा संस्कृत भाषेतही बोलत असे. श्रीरामांमुळेच त्यांना सर्वप्रथम मानवी संस्कृतीचा परिचय प्रथम किष्किंधा कांडात आणि नंतर श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अयोध्येत झाला. हल्लीच्या वानरांप्रमाणे रामायणकालीन वानर केवळ झाडावर राहत नव्हते, तर या वानर श्रेष्ठांची मोठी व मजबूत घरे होती. लक्ष्मणाने राजमार्गाने जाताना पाहिलेली किष्किंधा नगरी खूप सुंदर, वैभवशाली, प्रफुल्लित वनांनी युक्त, रत्नजडित उत्कृष्ट वस्तूंनी युक्त अशी ती दिव्य, रमणीय, प्रचंड गुहा अवलोकन केली होती. ती गुहा नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित केलेली होती. धनिक लोकांची निवासस्थाने आणि राजवाड्यांनी ती गजबजून गेली होती. सदैव फळा फुलांनी बहरलेल्या वृक्षांनी तिची शोभा आणखी वाढवली होती. दिव्य वस्त्रे आणि पुष्पे धारण करणाऱ्या देवपुत्र व गंधर्वपुत्र वानरांच्या मुळेही ती सुशोभित दिसत होती. चंदन, अगरू, पद्मक यांच्या गंधामुळे आणि उसाच्या रसापासून आणि मोहापासून तयार केलेल्या मद्यामुळे किष्किंधा नगरीत जिकडे तिकडे सुवास सुटलेला होता. विंध्याचल व मेरू पर्वत यासारख्या अनेक मजली राजवाड्यांनी ती किष्किंधा नगरी भरलेली होती. महान वानर श्रेष्ठांची मोठी मजबूत उत्कृष्ट गृहे राजमार्गामध्ये लक्ष्मणाने अवलोकन केली. ही गृहे श्वेतवर्ण, आभ्राप्रमाणे चमकणारी होती. ती सुगंधी द्रव्ये, पुष्पांनी भरलेली, विपुल धनधान्यांनी संपन्न अशी होती.
सर्वोत्कृष्ट स्त्रिया त्या घराची शोभा वाढवीत होत्या. वानर राज सुग्रीवाचे घर तर इंद्रभवनासारखे रम्य होते. श्वेत पर्वताने ते परिवेष्टित असल्याने त्यात दुसऱ्याचा प्रवेश होणे कठीण होते. कैलास पर्वताप्रमाणे धवल तर सदैव फुले फळांनी युक्त अशा वृक्षांनी ते शोभायमान दिसत होते. शीतल छाया असूनही आकाराने नील मेघाप्रमाणे असलेल्या इंद्रदत्त मनोहर भव्य वृक्षांनी त्याला शोभा आणली होती. हातामध्ये शस्त्र घेतलेल्या बलाढ्य वानरांनी त्याच्या द्वारांचे रक्षण केलेले होते. ते शुभ्र वर्ण गृह दिव्य पुष्पांनी युक्त असून उत्कृष्ट सुवर्णाच्या तोरणांनी शोभिवंत दिसत होते. मोठ्या मेघामध्ये प्रविष्ट होणारा सूर्यच की काय अशा रीतीने कोणाचाही आडकाठी न होता महाबलाढ्य लक्ष्मण सुग्रीवाच्या रम्य गृहामध्ये प्रविष्ट झाला. आत गेल्यावर रथ व बैठकी यांनी गजबजून गेलेले 7 चौक ओलांडून गेल्यावर लक्ष्मणाने फारच विस्तीर्ण व सुरक्षित मोठे असे अंतःपुर अवलोकन केले. राजा दशरथाच्या 7 चौकी राजप्रासादाप्रमाणेच सुग्रीवाच्या वाड्याला 7 चौक असून त्यापुढे विस्तीर्ण अंतःपुर होते. रामायणातील वानरांमध्ये माणसांप्रमाणेच वस्त्रे अलंकार वापरण्याची पद्धत होती. सुग्रीवाच्या वाड्यात लक्ष्मण गेला तेव्हा तिथे सोन्या रुपयाचे पलंग तसेच उत्तम प्रकारच्या बैठकीची व्यवस्था जागोजागी होती. वीणेच्या स्वरांनी युक्त असा मधुर ध्वनी कानी पडत होता. वानरांना मृदंग आडंबर ही वाद्ये वाजवण्याची देखील माहिती होती. लक्ष्मण श्रीरामांचा निरोप घेऊन सुग्रीवाला कळवण्यासाठी गेला तेव्हा त्याने तिथे वानरांच्या सुंदर, तरुण, संपन्न आणि तरीही कुलीन स्त्रिया पाहिल्या. त्यातील काहींनी पुष्पमाला धारण केल्या होत्या तर काहींच्या तोरड्या आणि कमरपट्ट्यांचा ध्वनी त्याच्या कानावर आला. यावरून वानर स्त्रिया सुखरूप होत्या हे आपल्या लक्षात येते. सुग्रीव रामचंद्रांच्या भेटीला आला. त्यावेळी सुग्रीवाला रामचंद्र विचारतात, का रे बाबा, वाली तुझा सख्खा भाऊ असून तुझे एवढे शत्रुत्व का? हा प्रश्न ऐकल्यावर वाली बंधू सुग्रीव स्वतःची सर्व हकीकत सांगतोय. माझा मोठा भाऊ किष्किंधेचा राजा वाली व मी अत्यंत प्रेमाने नांदत होतो. पण हा वाली अत्यंत पराक्रमी असल्याने त्याच्या पराक्रमाची वार्ता दुंदुभी दैत्याच्या कानावर गेली. याने वालीला द्वंद्वाचे आवाहन दिले. माझ्यासारख्या पराक्रमी मनुष्याला तो आव्हान देतो म्हणून वाली अत्यंत अभिमानाने ताठ झालेला त्याच्याशी द्वंद्वाला तयार झाला. त्यात वालीने दुंदुभी दैत्याचा नाश करून त्याला ठार केले. अत्यंत क्रोधित वालीने दुंदुभी दैत्याचे प्रेत लाथेने आकाशात उडवले. प्रेत आकाशात उडवल्यावर धपकन खाली पडले आणि भोपळा फुटावा तसे त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्याचा नाश झाला. काही दिवस गेल्यानंतर या दुंदुभीचा मुलगा मायावी आपल्या पित्याचा सूड घेण्यासाठी म्हणून वालीला त्याने युद्धाला आव्हान केले. मायावी व वाली यांच्या द्वंद्वाला सुरुवात झाली. वालीच्या हातचा मार खाल्ल्यावर तो एकदम पळत सुटला आणि पळता पळता एका डोंगराच्या गुहेत जाऊन लपला. मायावी पळत निघालेला पाहून वाली त्याच्या मागे पळत निघाला. त्यावेळी त्याने मला बरोबर घेतले. ज्यावेळी मायावीने गुहेत प्रवेश केला त्यावेळी वालीने मला सांगितले, सुग्रीवा, या मायावीच्या पाठोपाठ मी या गुहेत जात आहे. तेव्हा द्वार रक्षक म्हणून तू प्रवेशद्वारावर थांब. पण बाबा रे, बरोबर 1 महिनाभर वाट पहा आणि महिन्याच्या आत जर मी परत आलो नाही तर तू माझे बरे वाईट झाले असे समज
आणि तू किष्किंधेला जा, असं म्हणून वाली गुहेत गेला. वालीने सांगितल्याप्रमाणे मी महिनाभर प्रवेशद्वारावर रक्षणासाठी थांबलो. वाली परत आला नाही. तेव्हा आपण परत जावे का, असा विचार करीत असतानाच गुहेतून रक्त वाहत येत असल्याचे दिसले. मला वाटले माझ्या भावाचा वध झाला. ज्या मायावीने माझ्या भावाचा वध केला तो माझ्यावर चाल करून आला तर. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने आपण श्रवण करीत आहोत. दिवस 7वा, भाग 3. सुग्रीव श्रीरामांना सगळं सांगतोय की तो कसा प्रवेशद्वारावर महिनाभर थांबला वालीची वाट पाहत. पण त्याला वाटले गुहेतून रक्त वाहत येत आहे म्हणजे माझ्या भावाचा वध झाला. इथपर्यंत कथा आपली मागच्या भागात आलेली होती. ज्या मायावीने माझ्या भावाचा वध केला तो माझ्यावर चाल करून आला तर, असा विचार करून ते बरोबर होणार नाही असे वाटून मी एक मोठी शिला घेऊन गुहेचे प्रवेशद्वार बंद केले आणि मग निर्भय होऊन मी किष्किंधेला परत आलो. परत आल्यावर किष्किंधेच्या अमात्य मंडळींनी मला राज्यावर बसायचा आग्रह केला. त्यांनी मला राज्याभिषेक केला. काही दिवसांनी हा वाली परत येण्यास निघाला. तेव्हा गुहेचे द्वार बंद पाहून त्याच्या मनात शंका निर्माण झाली की माझा भाऊ सुग्रीवाच्या मनात राज्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्याने गुहेचे द्वार बंद केले. तिथून तो वेगाने किष्किंधेला आला. मात्र मला राजसिंहासनावर बसलेला पाहून आधीच कलुषित झालेल्या त्याच्या मनात संयम राहिला नाही. मन संशयग्रस्त झाले. विवेकाचे भान सुटून त्याने सुग्रीवाशी युद्धाला सुरुवात केली. वाली हा माझ्यापेक्षा अत्यंत पराक्रमी, बलवान. त्याच्याकडून द्वंद्वात जबरदस्त मार खाल्ल्यानंतर मनात विचार आला की आता मला कुठेच अभय मिळणार नाही. माझे प्राण वाचविण्यासाठी मी ऋष्यमुख पर्वतावर गेलो. कारण ऋष्यमुख पर्वताखाली वाली कधीही येऊ शकणार नाही, म्हणून मी इथे येऊन राहिलो. हे ऐकून श्रीराम म्हणाले, का रे बाबा, वाली एवढा पराक्रमी, तुमच्या वानर राज्यातच हा ऋष्यमुख पर्वत आहे, असे असून वाली का बरं या पर्वतावर येत नाही? त्याला कसली भीती वाटते? हा प्रश्न ऐकून सुग्रीव सांगू लागला की ज्यावेळी दुंदुभी राक्षसाचे प्रेत वालीने आपल्या पायाने आकाशात भिरकवले त्यावेळी दुंदुभी खाली पडून त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या व त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्यातील काही रक्ताचे थेंब ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमातील मतंग ऋषींच्या आश्रमात ऋषी सूर्याला अर्घ्य देत असताना त्यांच्या अर्घ्य देणाऱ्या हातात पडले. मतंगांना राग आला. ते म्हणाले, हे अशुद्धाचे शिंतोडे कुणी उडवले? कुणा पाप्याचे कर्म हे? माझ्या आश्रमापासून 2 योजने आत जर हा पापी आला तर त्याचे मस्तक तुटल्याशिवाय राहणार नाही, असा ऋषींनी शाप दिला. म्हणून हा वाली इकडे फिरकत नाही आणि म्हणूनच मी इतका निर्भय राहतो. मला पराभूत करून हाकलून दिले. त्याने मला राज्यही नाही आणि बायको पण नाही. वाली माझ्या पत्नी रुमाचा त्याने बायको या नात्यानं तो सांभाळ करतोय. तेव्हा रामा, आपण समदुःखी आहोत. आपल्या पत्नीचे देखील अपहरण झाले आहे. आपण मित्र झालोत, त्यामुळे एकमेकांना उपयोगी पडायचे. पण इथे रामांच्या सामर्थ्याबद्दल सुग्रीवाच्या मनात शंका निर्माण झाली आहे. वालीच्या पराक्रमाचे तो वर्णन करतो,
हा राम कसा काय वालीच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकेल, असेही सुग्रीवाला वाटले. मनुष्य कितीही श्रेष्ठ झाला तरी आपला हेतू साध्य करण्याकरता त्याला नम्रपणाने वागावे लागते. ताल वृक्षाच्या एका झाडाला मारलेला वालीचा बाण 7 झाडांना छेदून आर पार जात असे. ते जेव्हा रामांनी करून दाखवले, रामांचा बाण देखील आर पार निघून गेला, तेव्हा सुग्रीवाला वाटायला लागले, हे राम माझी वालीपासून मुक्तता करतील. रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात, हे सुग्रीवा, तुझे माझे नाते आता मित्राचे झाले आहे, म्हणून आजपासून तू मला धाकट्या भावासारखा आहेस. त्यामुळे सुग्रीवा, मला प्रथम तुझी स्त्री मिळवून दिली पाहिजे. ते कार्य पार पडले म्हणजे मग तू माझ्या सीतेचा शोध करण्याकरता मला मदत कर. पुढे रामचंद्र म्हणतात, हे सुग्रीवा, या वालीमुळे तुला हा त्रास झाला आहे ना, तू त्याला आता द्वंद्वाला आवाहन कर. श्रीरामांच्या सांगण्याप्रमाणे सुग्रीवाने वालीच्या दाराशी जाऊन द्वंद्वाला आवाहन दिले. आव्हान दिल्याबरोबर वाली पर्वताच्या पायथ्याशी आला. दोघांचे युद्ध झाले. सुग्रीव आधीच वालीच्या माराने बेजार झालेला असताना वालीने त्याच्या नाकावर जोराचा ठोसा मारला. त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि तो रक्त ओकायला लागला. तुझ्या प्राणावर बेतले तर मदत करीन, असे रामचंद्रांनी सांगितले असूनही ते संरक्षणाकरता धावून आले नाहीत. म्हणून अत्यंत रागावलेला सुग्रीव रणांगण सोडून पळत पळत ऋष्यमुख पर्वतावर आला. त्याच्या पाठोपाठ रामचंद्रही आले. त्यांना पाहून सुग्रीव म्हणाला, तुम्ही वचन काय दिले की माझ्या प्राणावर बेतले तर मित्र या नात्याने संरक्षणाकरता मी मदत करीन, आणि माझ्या प्राणावर बेतलेले असताना सुद्धा तुम्ही आला नाहीत. हे ऐकून रामचंद्र म्हणाले, सुग्रीवा, मी तुला मदत करू शकलो नाही, कारण तू आणि वाली अगदी सारखे दिसता. तुमच्यातील साम्यामुळे मी बाण मारू शकलो नाही. मी बाण सोडला आणि चुकून तो तुला लागला असता तर मित्र कार्य होण्याऐवजी मित्रघात झाला असता. उद्या सकाळी पुन्हा त्याला आव्हान कर. कठीण परिस्थिती निर्माण झाली तर मी मदतीला धावून येईन. आणि रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितले की या 2 भावात आत्यंतिक साम्य आहे, तेव्हा सुग्रीव मला ओळखता यावा म्हणून एक कृष्ण कमळांच्या फुलांची माळ याच्या गळ्यात घाल. दुसऱ्या दिवशी सुग्रीव वालीला आरोळ्यात ठोकून वालीला युद्धाला आव्हान करायला गेला. तेव्हा वालीची पत्नी तारा समोर आली आणि तिने आपल्या पतीला अडवले, आज आपण युद्धाला जाऊ नका. काल आपण ज्याला एवढा जबरदस्त मार दिल्यावर तो आज पुन्हा आपल्याला युद्धाचे आव्हान देतो. त्या अर्थी त्याला कुणा महापराक्रमी वीराचे साह्य मिळाले असले पाहिजे, कारण आजपर्यंत असे कधी घडले नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला पुत्र अंगद हा या नात्याने सगळीकडे हिंडता असता बातमी आणली आहे की दशरथाचे 2 राजकुमार सुग्रीवाकडे आले असून त्यांची सुग्रीवाशी मैत्री झाली आहे. त्या वीर नरांचे साह्य त्याला लाभले आहे. किती झाले तरी तो तुमचा भाऊच आहे. द्वंद्वाला जाऊन आपत्ती ओढवून घेऊ नकात. मला आजचा दिवस काही बरा दिसत नाही. एवढे सगळे तारेने सांगून सुद्धा वाली म्हणतो, तू म्हणतेस त्याप्रमाणे तो जर दशरथाचा मुलगा असेल तर त्याचा लौकिक असा आहे, तो समदर्शी आहे, सर्वांच्याकडे समत्व भावाने पाहणारा आहे, आणि रामाची मी काहीच खोडी केली नाही, त्याला त्रास दिला नाही, तो मला काय म्हणून मारेल. आणि ज्या अर्थी सुग्रीवाने मला आव्हान दिले आहे
त्या अर्थी क्षत्रियाचे आव्हान स्वीकारावे हा त्याचा धर्म आहे. आणि सुग्रीव माझा भाऊ आहे, मी त्याला मारून टाकणार नाही, पण भीती बसेल असे मात्र करून येईन. असे म्हणून वालीने तारेला बाजूला केले आणि द्वंद्वाचे आव्हान स्वीकारून तो सुग्रीवाकडे गेला. ते दोघे युद्धाला सिद्ध झाले. रामचंद्र बाजूला उभे आहेत. वाली आणि सुग्रीव ऐन रंगात आले आणि प्राणांतिक हल्ला झाल्यानंतर विव्वल झालेल्या सुग्रीवाला पाहिले मात्र रामांनी त्या क्षणी बाण काढला व वालीच्या छातीचा नेम धरून बाण मारला. त्याबरोबर वाली धाड दिशी खाली कोसळला. इकडे तिकडे पाहतो तो रामचंद्र दिसले. त्याने खूण करून रामांना जवळ बोलवले व तो रामांना म्हणाला, रामा, तुझी बायको ही रावणाने पळवून नेली. तुझ्या मदतीसाठी तू सुग्रीवाशी मैत्री केलीस. पण बाबा रे, तुला माझा पराक्रम माहिती नाही. या रावणाला मी काकोटीला मारून घरी घेऊन आलो होतो आणि माझा पुत्र अंगद याच्या पाळण्याला खेळण्यासारखा टांगला होता त्याला. त्या रावणाला सीतेसह बांधून तुझ्या समोर उभा केला असता. असे असता मला देहदंडाची शिक्षा का केलीस? मी तुझा काय अपराध केला होता? इथे फार महत्वाची गोष्ट रामचंद्र वालीला सांगत आहेत. ते म्हणतात, हे वाली, तुला माहित आहे का, आम्ही क्षत्रिय राजे आहोत. क्षत्रिय राजधर्म शाखा मृग, झाडावर राहणारे, मृगाचा वध करणे हा क्षत्रियाचा धर्म झाला. दुसरे असे की मनू नावाच्या महर्षीकडे इकडचा भूभाग व अयोध्येकडचा भूभाग लोकपाल या नात्याने सांभाळायला आमच्या इक्ष्वाकू घराण्याकडे सोपवला आहे. आजपर्यंत इक्ष्वाकू घराण्याने त्याचा सांभाळ केला आहे. राजा दशरथाच्या आज्ञेवरून आता अयोध्येचे राज्य माझा धाकटा भाऊ भरत करीत आहे आणि त्याच्या आज्ञेवरून या वनाचे राज्य मी पाहत आहे. या राज्यात कुणी पापाचरण केले तर त्याला दंड करणे हा राजधर्म आहे. म्हणून मी तुला ही शिक्षा केली आहे. तू म्हणतोस तुझ्या हातून कोणते पाप झाले? बाबा रे, तुझ्या धाकट्या भावाची बायको तू पळवून नेलीस. तिची इच्छा नसताना तू पत्नी या नातेने तिचा सांभाळ करतोयस. धाकट्या भावाची पत्नी ही मुलीसारखी असते, हे तुला माहिती आहे का? तुझ्या हातून हे पापाचरण घडले, त्याबद्दल ही शिक्षा आहे. किष्किंधेला आल्यावर वालीवधाने रामचंद्रांनी एक फार मोठा राजकारणी डाव साधला आहे. वालीशी सख्य करून रावणाचे जे बळ वाढले होते ते वालीचा वध करून रावणाचे निम्मे सामर्थ्य रामांनी खच्ची केले आहे आणि सुग्रीवाशी मैत्री जोडून एक राजसत्ता आपल्या पाठीशी उभी केली आहे. आदल्या दिवशी पर्यंत वालीची गोष्ट निघाली की सुग्रीव म्हणत असे, वाली हा माझा सख्खा भाऊ आहे. त्याची जी मित्रमंडळी तीच माझी, त्याचे जे आप्त तेच माझे पण आहेत. मित्राच्या संरक्षणाकरता मित्रांचे जे आप्त त्यांनाही सहाय्य करणे ही समभावना. पण सुग्रीवाने जेव्हा मार खाल्ला आणि परत आला तेव्हा तो श्रीरामांना म्हणाला, अहो कसला आला आहे माझा भाऊ, हा माझा काळ आहे. समदर्शित्व इथे संपतं. रामचंद्रांनी बाण आडून लपून मारला का? तर मुळीच नाही. कारण ज्यावेळी रामचंद्र धनुष्य हातात घेत त्यावेळी इतका मोठा टणत्कार व्हायचा की दशदिशा व्यापून जातील की काय, इतका भयंकर आवाज व्हायचा. आणि दुसरे असे की छातीचा वेध घेऊन मारलेला बाण आडून किंवा लपून मारता येणार नाही. गदिमा देखील आपल्या काव्यात वर्णन करतात, वाली वधना खलनिर्दालन, मी धर्माचे केले पालन. इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वाली आणि रावण यांचा तह झालेला असल्याने
सीमेचे रक्षण करण्यासाठी रावणाने आपली आप्तमंडळी नेमली. त्या दृष्टिकोनातून वानर राज्यात प्रवेश केला तेव्हा अत्यंत आवश्यक महत्वाची कामगिरी कोणती असेल तर ती वाली वध. या वालीचा वध केल्याने रावणाची अर्धी शक्ती कमी होणार होती आणि रामांचे सामर्थ्य वाढणार होते व ते अत्यंत आवश्यक होते. त्यावेळची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण हा मुख्य हेतू आपल्याला या सर्व घटनांच्या मागे दिसतो. वालीचा वध झाल्याबरोबर वालीची पत्नी तारा हिला अतिशय दुःख झाले. रामांनी तिचे सांत्वन केले. मृत्यूशय्येवर पडलेल्या वालीला रामचंद्र म्हणतात, काय म्हणतायत? या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 7 भाग 4. वालीचा वध झाल्याबरोबर वालीची पत्नी तारा हिला अतीव दुःख झाले. रामांनी तिचे सांत्वन केलेले. मृत्यूशय्येवर पडलेल्या वालीला रामचंद्र म्हणतात, वाली, तुझ्या छातीतील बाण काढला की तुला मृत्यू येणार. तुला जगायची इच्छा आहे का? वालीने हात जोडले. पश्चात्तापाने मनुष्य शुद्ध होतो, पावन होतो, म्हणून श्रीराम वालीला हे विचारत आहेत. परंतु वाली म्हणतो, नको, वीराला उचित असे मरण मला रणांगणावर आलेले आहे. त्या मरणाचा मी स्वीकार करतो, पण माझी एकच इच्छा आहे असे म्हणून त्याने सुग्रीवाला जवळ बोलवले व त्याचा हात रामांच्या हातात दिला. वैर संपले आणि वाली म्हणतो, रामा, ज्याप्रमाणे तुझा भाऊ लक्ष्मण त्याप्रमाणे हा सुग्रीव तुला आहे. मग आपला मुलगा अंगदाचा हात सुग्रीवाच्या हातात देऊन त्याने सुग्रीवाला सांगितले, हा तुझा मुलगा आहे. शोकमग्न तारा तिथे येताच वाली म्हणतो, ज्या वैभवाने माझी पत्नी तारा राहिली त्याच वैभवात ती पुढेही राहावी असे म्हणताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. तारा ही सुग्रीवाच्या स्वाधीन केलेली. आपल्या मनात शंका येईल, सुग्रीवाची धाकट्या भावाची पत्नी मुलगी तर मोठ्या भावाची पत्नी आई असायला हवी. मग हे असे कसे घडले? इथं रामचंद्र असे म्हणतात की सुग्रीवाच्या पत्नीची वाली बरोबर राहण्याची इच्छा नव्हती, पण तारेची मात्र सुग्रीवाजवळ राहण्याची इच्छा आहे. तिच्या स्वतःच्या इच्छेने ती सुग्रीवाजवळ राहिली आहे. शिवाय ती मंडळी आदिवासी आहेत. तारेचा हात रामांनी सुग्रीवाच्या हातात दिला आणि वालीचा अंत्यसंस्कार यथोचित राजा या नात्याने त्याच्या इतमामाने करावा असे सांगितले. वालीचे शव पालखीत ठेवण्यात आले. त्या पालखीचे वर्णन केले आहे वाल्मिकी रामायणात. पालखी सुंदर सजवून त्याला मोत्याच्या झालरी सोडल्या होत्या, सुवर्णाचे गोंडे लावले होते. तेव्हा अशा विकसित जनांना आपण वानर म्हणू शकतो का? वानराच्या देहाला कोणी पालखीत ठेवेल का? हा एक मानव वंशच असला पाहिजे हे निश्चित. वाली वधानंतर चंदनाची चिता रचून अंगदाने अग्नी दिला. वाली वधानंतर तारा, अंगद, सुग्रीव यांनी त्याच्याकरता शोक केल्यावर त्यांचे सांत्वन करताना श्रीराम म्हणतात, शोकाच्या योगाने मृताला सद्गती प्राप्त होत नाही. लोकव्यवहाराला अनुरूप काही काल शोक केलात, पण त्यानंतर आपले कर्तव्य करा. आप्तेष्टांच्या मृत्यूनंतर मृताकरता शोक करावयाचा लोकव्यवहार इथे प्रकट होतो. वालीचे यथोचित दहन झाले. रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, हे लक्ष्मणा, किष्किंधेला जा आणि सुग्रीवाला राज्याभिषेक कर.
सुग्रीव हात जोडून रामानं वंदन करून म्हणतो, हे रामा, माझ्या अभिषेक प्रसंगी तुम्ही तिथे असावे. पण रामचंद्र सांगतात, मला नगर प्रवेश करता येणार नाही. पितृ आज्ञा पालन करण्यासाठी मी 14 वर्षे वनवास पत्करला आहे. आता इथे काय कैकेयीने गुप्तहेर ठेवले होते का त्यांच्यावर? आपल्या मनाचाच गुप्तहेर असावा लागतो. दिलेला शब्द दुसऱ्यासाठी नाहीतर आपल्या स्वतःकरिता, सत्यवर्तनाकरिता पालन करायचं असतो. रामचंद्रांनी नगर प्रवेश केला नाही. लक्ष्मणाने जाऊन सुग्रीवाला राज्याभिषेक केलेला आहे. वाली वधानंतर वानरांनीच सुग्रीवाला समंत्रक अभिषेक केला. तीर्थे, नद्या, समुद्र यांचे पाणी सुवर्ण कुंभामध्ये होते. राजाला शोभेल अशी सर्व तयारी होती. अष्टवसूंनी इंद्राला अभिषेक केला तसा त्या सुग्रीवाला सोन्याच्या कुंभांनी अभिषेक केला. हल्लीच्या वानरांहून रामायणातील वानर निश्चितच वेगळे होते हे आपल्या इथे लक्षात येईल. सुग्रीवाने बोलावलेले वानर राजदर्शनासाठी आले तेव्हा आपल्याबरोबर काही ना काही भेटी घेऊन आलेले. त्या सर्वांचा सुग्रीवाने मोठ्या प्रेमाने स्वीकार केला. राजा, देवता, गुरु यांच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असा नियम आहे, तोच इथे दिसून येतो. लक्ष्मणाने सुग्रीवाला राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक झाल्यावर सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन केलेले. त्यावेळी रामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितले, हे सुग्रीवा, वर्षाकाल जवळ आलेला आहे, म्हणून या 4 महिन्यात तू किष्किंधेचा सुखोपभोग व्यवस्थित घे आणि वर्षाकाल संपल्यावर जेव्हा मृगयेसाठी बाहेर लोक पडतील तेव्हा तुम्ही सर्व लोक सीतेच्या शोधासाठी बाहेर पडा. पावसाळ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून रामचंद्र ऋष्यमुख पर्वतावरून जवळच असलेल्या प्रसरण नावाच्या पर्वतावर लक्ष्मणासह येऊन राहिलेत. आता आपण ही वानर संस्कृती कशी होती हे पाहिले या भागामध्ये श्रोते हो. फक्त श्रीराम नवमीला राम जन्म करून रामाचा पाळणा हलवायचा असं नाही, तर आपल्या मनातील रामाचा पाळणा रोज हलवायचा आहे. त्यासाठी आमच्याजवळ सामर्थ्य असायला हवे. आम्ही आमचं कुटुंब, समाज आणि राष्ट्र समर्थ व्हायला पाहिजे. यासाठी सगळ्यातील राम हलवून जागा करायचा आहे. एक पैलवान होता बरं का, त्याच्यामुळे सगळी कामं होत होती आणि एक दिवस तो मूर्छित झाला. चैतन्य लोपलं त्याच्यातील. गावातील चैतन्यच गेलं, उत्साह गेला. सगळे जण त्याला हे बंधू उठ, हे बंधू उठ म्हणून उठवू लागले. हा बंधू दुसरा तिसरा कुणी नसून निद्रिस्त हिंदू समाज आहे. सावध, साक्षेपी, दक्ष असा श्री समर्थांचा कटाक्ष. हे शब्द उच्चारल्याबरोबर श्री समर्थच डोळ्यासमोर येतात. दक्ष संसारात, कुटुंबात, प्रपंचात आणि राष्ट्रासाठी सुद्धा दक्ष, सावध व्हायचे. जटायूचा मृत्यू पंखात होता हे त्याने रावणाला सांगायला नको होतं. सत्य असत्य हे परिणामांनी ठरवायचं असतं. हनुमंताला रावणाने तुझा मृत्यू कशात आहे असे विचारले असता तो म्हणाला शेपटीत. शेपटी दिली पेटून, लंका टाकली जाळून. रामायणातील पशूंचा संस्कार सुद्धा घेण्यासारखा आहे. या ठिकाणी हनुमंताचे सामर्थ्य लक्षात घेतले पाहिजे. सीतामाई देखील रावणाने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी राक्षसी नेमल्या होत्या. रावण जेव्हा अशोकवनात सीतामाई होती तिथे आला की ती गवताची एक काडी त्याच्या समोर धरीत असे. यातून तिला सूचित करायचे असे की मी तुला तृणासमान मानते. ती रावणाला सांगते
रामासारख्या राजहंसाची मी राजहंसी आहे, तुझ्यासारख्या डोमकावळ्याची नाही. रामाचा पराक्रम तुला ठाऊक नाही, ते नसताना तू मला फसगतीने आणलेस. रावणाला त्याच्या राज्यात एवढ्या भयंकर राक्षसिणींच्या सुद्धा अत्यंत निर्भयपणे सीता उत्तर देते. स्त्री स्वतः सामर्थ्यवान पाहिजे, दुबळेपणा तिने सोडून दिला पाहिजे. स्त्री स्वसंरक्षित झाली पाहिजे. तुला मी कसपटा समान मानते हे तिने रावणाला निर्भयपणे दाखवून दिले. इकडे श्रीराम सुद्धा सीतेच्या विरहात आपल्या पत्नीला ओळखत होते, मन स्थिर होते. त्यामुळे पार्वतीला आई म्हणून नमस्कार केला. शंकरांना सुद्धा रामनामाचे अति महत्व वाटते. हलाहल कंठात ठेवले, ओठात ठेवून कुणालाही दुःख होईल, वेदना होतील असे बोलायला नको, तर पोटात ठेवून मत्सराने वागायला नको. हे महान तत्वज्ञान श्री कैलासनाथांनी सांगितले. हलाहल विषाचा दाह श्रीराम नाम घेण्याने सांब शिवाचा नाहीसा झाला. हे इतकं गोड नाम, ही इतकी गोड राघवाची कथा आपण नित्य स्मरणात ठेवली पाहिजे. नित्य त्याचं श्रवण आपल्याला घडलं पाहिजे आणि तसं अनुसरण केलं पाहिजे. आपण नामस्मरणाचा महिमा एवढा अगाध अपरंपार आहे. कलियुगात तर भगवंताच्या प्राप्तीचे साधन केवळ नामस्मरण सांगितले आहे. इथे एकदम मला आठवण झाली ती शबरी भिल्लिणीची. तिच्याकडे कोणतेही साधन नसताना आंतरिक तळमळ असेल तर आपलं ध्येय गाठता येतं. भाव आणि भक्तीचा भगवंत भुकेला आहे. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण धरावेत. भगवंत भावाचा भुकेला. विदुराच्या घरी भगवान श्रीकृष्ण आलेले पाहताच विदुर पत्नीला खूप आनंद झाला. भगवंताला चौरंगावर बसवले. भाव विभोर झाली आणि भगवंतांना केळी खायला देऊ लागली. पण अतीव प्रेम भावात मग्न झालेली ती विदुर पत्नी भगवंतांना साली खायला घालू लागली आणि केळी टाकली खाली. एक देवीची पूजा करणारा होता. दर्शनाला येणारे भक्त देवीच्या पूजेसाठी ओटी, हार, फुले, गजरे, साड्या घेऊन येत असत. पण आळशीपणाने काही करायचं नाही असा हा पुजारी. फक्त अक्षताम समर्पयामी एवढेच करायचं. बायकोनेही जेवायला वाढताना अक्षताम समर्पयामी केले. परमेश्वराची सेवा म्हणजेच जनसेवा आहे. आपल्या देशासाठी, आपल्या देशसेवेसाठी आयुष्य वेचणारे देशसेवक आहेत. ही देखील राष्ट्रसेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. लोकमान्य टिळक, भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि अशा अनेक राष्ट्रपुरुषांनी केली. डायबेटीसचा त्रास होता लोकमान्य टिळकांना. पाय सुजले तरी लोकांना भेटत राहिले. भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेला तिच्या स्वातंत्र्यासाठी तुळशीपत्र ठेवू की अग्निकुंड ठेवू की दोन्ही ठेवू माझ्या प्रपंचावरती संसाराला तिलांजली दिली. राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्य केलेले. लोकांच्या सुखासाठी आयुष्यभर झटत राहिले. सेवा म्हणले की रामायणात मारुती रायाचे उदाहरण समोर येते. हनुमंत हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. राम कार्यासाठी पराक्रम गाजवला, पण तरीही अत्यंत नम्रपणाने श्रीरामांचे दूत सेवक म्हणून घेण्यातच धन्यता मानली. दुःखीच सहाय्य होतो दुःखिताला या न्यायाने चांगले पवित्र संबंध अग्नीच्या साक्षीने त्याने श्रीरामांशी निर्माण केले. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सीतामाई शोधासाठी त्याने प्रभू श्रीरामांना वानर सेनेसह सहाय्य करण्याचे ठरवले. तर श्रीरामांनी सुग्रीवाची पत्नी
व त्याचे राज्य वालीने अन्यायाने बळकावले होते ते परत मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली. पण कोणतेही कार्य सिद्धीला जाण्यासाठी पराक्रम तर हवाच, पण त्याला नम्रतेची जोड हवीच हवी. बलीच्या पराक्रमाचे वर्णन सुग्रीव करीत होता, तरी श्रीराम अत्यंत शांतपणाने त्याला विचारतायत, आणखी काय काय करतो तुझा वाली? कारण श्रीरामांकडे पाहून त्याला वालीचा पराभव श्रीराम करू शकतील असे वाटत नव्हते. पण श्रीराम अत्यंत संयमित आहेत. दोघांनीही अग्निसाक्ष प्रतिज्ञा घेतली, ती लोकांसाठी नसून आपल्या स्वतःसाठी घ्यायची आणि ती पाळायची आहे. तसे तर आपण शाळेतही रोज हृदयावर हात ठेवून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा घेतोच की. पण किती जणांना त्याचा अर्थ समजला आहे आणि त्याप्रमाणे ते वागतात का, या पुढचा भाग आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ.